मानवनी चित्ते ओटता झाला तो नरपते, बाळ कवळणे हृदया प्रति शिबिरा प्रविष्ट पै झाला. शासंग राजानं हातामध्ये बघितलं तर मुलगा, राजाला आनंद झाला. राजानं कडकडून अशी त्या लेकराला मिठी मारली. मंदाकिनी सुंदर कांता परम स्वस्वस्त पतिव्रता, ते करे बाळ व पिता पाहुणे ते आनंदे. मंदाकिनी नावाची राणी होती, ती पतिव्रता होती आणि राजानं ते बाळ नेलं आणि त्या राणीच्या हातामध्ये दिलेलं आहे. अशी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणला स्वामी, राव म्हणे अर्धे जीवने उदय पावरा कर पात्रे. राणी विचारली, महाराज महाराज महाराज, तुम्ही हे बाळ कुणाचा आणला, कुठून आणला? आणि तो राजा सांगतो, बाई माझं भाग्य उदयाला आलेलं आहे. अरे ईश्वर पुत्र तू ते जलाय उमाकांते, तरे पावला करुणी माहिते पुत्रवती मिरवे का. राजा म्हणतो हे ईश्वर पुत्र आहे, उमाकांत म्हणजे महादेवाने मला एक पुत्र दिलेला आहे. ऐसे कोणी नरेंद्रवाणी परमार्शली मंदाकिनी, मग अति स्नेहाचे भरते आणून बाळ हृदयी कवळीला. ऐकल्याबरोबर राणीला सुद्धा आनंद झाला आणि त्या राणीने सुद्धा त्या पुत्राला असं कडकाडून अशी मिठी मारलेली आहे. लाईन ताची स्तन मुखासे पानाला स्तनासे, संस्करून कृष्णागर नामासी द्वादश शाळेत स्थापिले. त्या राणीनं त्या लेकराला जवळ घेतलं आणि जसं गायला वासरू बघितल्या बरोबर पाना फुटावा तसं त्या मातेला पाना फुटलेला आहे. यावरे राव शिवापासून निघता झाला तेथून कौंडण्य ग्राम पूर्वस्थान येऊन या पोहोचला. राजाने महादेवाला नमस्कार केला आणि आपल्या स्वदेशाला मध्ये कौंडणपूर देशामध्ये राजा राणी दोघ जण त्या बाळाला घेऊन आलेले आहेत. यावरे दिवसानुदिवस कृष्णाकडे पावला 10 वर्षे, मग हा चिंता शशांगरास स्नुषा रूपी दाटली. बरेच दिवस झाले आणि ती बाळ राहणारच मोठं झालं आणि त्या राजाला त्याच्या विवाहाची चिंता निर्माण झालेली आहे. त्या बाळाचं नाव कृष्णा आगर असं नाव ठेवलेलं आहे. मग कर्दम मंत्री पुरोहित के करुणी नरपनाथ, देशावरी पाठवित सुलक्षण कुमार योजावया. त्या राजाने आपले मंत्री बोलवले आणि मुलासाठी मुलगी बघण्यासाठी देशोदेशीला अनेक देशामध्ये आपले मंत्री योग्य अशी त्या मुलाला मुलगी बघण्यासाठी पाठवलेले आहेत. अरे राय सांगे मंत्री का कारण की कुमारी पावी सुलक्षण, रूपवती गुणाने समान कृष्ण घरासारखे. राजा म्हणतो, बाबांनो तुम्ही जायला चांगली बघा, रूपवंती बघा, गुणवंती बघा, माझ्या मुलासारखी कृष्णागरासारखी दोघांचा जोडा लागावा अशीच मुलगी मला बघा. अवश्य म्हणाले मंत्री करून जात देशात समुच्चय वरण, पुरोहिताती पाती संबंध कृष्णागर रायाचा. असं म्हणल्यानंतर मंत्रिमंडळ राजाची परवानगी घेऊन पुढे जात आहेत, देशोदेशामध्ये फिरत आहेत. त्या राजाला सुशोभावी अशी ती मुलगी हुडकीत आहेत. नाना क्षेत्र राज्य पाहुणे कुमारी पाय मंत्री नयने, परे कृष्णगराच्या रूप मांडणी एकही कन्या आढळेना. अनेक क्षेत्र बघितले, अनेक गावागावात गेले, अनेक राज्यामध्ये गेले मंत्रिमंडळ, पण त्यांना एकही त्या राजाच्या मुलासारखी एकही सुंदर कन्या भेटलेली नाही. सकळ मंत्री सकळ मंत्री देशोदेश पाहून श्रमले कुमारीस, परे सर्व संपन्न तयास कोणी एका आढळेना. मंत्री पाठवले, ब्राह्मण पाठवले, समजे देश हुडकवले त्यांनी, पण त्यांना एकही त्या दोघांना त्या राजाच्या लेखासारखी मध्ये कृष्णागरासारखी एकही मुलगी त्यांना भेटलेली नाही. रूप पाहती तो गुणहीन, गुण पाहती तो स्वरूपहीन, रूप गुण असता घटित समान वैतांचे येईन. रूप पाहतात तर गुण नाही, कुठं गुणीचे कुठं नक्कीचे, जिथं समज चांगलंय तिथं जोडच लागत नाही. ऐसे परे सांग पाग कोटे दिशना शुभ मार्ग, आतिश्रमने लागवे ग स्वस्तानाशी पावले. असं बघून 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 कंटाळा आला त्यांना, ती थकले आणि राजापाशी ब्राह्मण प्रधान समनेच आलेले आहेत. रायाशी भेटवणे सांगती व्रतांत की कन्यारत्न परिमित,
परिगुण रूप घटितार्थ कोणी एक दिसेना. त्या राजापाशी गेले, राजाला सांगलेले महाराज महाराज आम्ही अनेक देश बघितले, अनेक गावं बघितले, पण कुठेही सर्व गुण संपन्न अगं रूपवंती कुठेही आम्हाला तुमच्या मुलासारखी सुंदर स्त्री भेटलेली नाही. आजीवर रे महाराजा 2 संवत्सर लोटले खाजा परे कन्या रत्न तुझ्या नातळेश झालेस. देवा राजेसाहेब आम्ही अनेक बघितले, भरपूर बघितले, पण कुठे सुद्धा आम्हाला कोणत्या देशामध्ये सुद्धा नाही भेटली तुमच्या मुलासारखी. रायाचे मंत्री सांगून पाते झाले आपले स्थाने या परीक्षण मास दिन लोटून गेले तपास. अनेक दिवस लोटले आणि ते राजा मंडळीचे जे प्रधान होते ते आपापल्या स्थानावर गेलेले आहेत. या परे कोण एक दिवशी कृतांत व्रत येऊन मैसे येऊन गेले मंदाकिनीसे परत्र देशाकारणे. एका दिवशी राजा आणि एका दिवशी कृतांत काळ सूर्याचा मुलगा आला आणि मंदाकिनी नावाची पत्नी होती, तिचा आत्महरण करून घेऊन. एका दिवशी सूर्याचा मुलगा आला आणि मंदाकिनी नावाची ज्याची पत्नी होती तिला घेऊन गेलेला आहे. मग सुशरीर मंदाकिनी रायसे संग्रे पाहुणे परम वेळ झाला वेग करून शोकार्न दाटला. गेली ना ती मंदाकिनी. मंदाकिनी राणी वारलेली आहे आणि त्या राणीच्या शोकामध्ये राजा पूर्ण व्याकुळ झालेला आहे. अरे कैसा असला माईक दे मेला मागे मरत नाही असो संभळून शोक प्रवाहे हुंदो किया संपादे. राणी मेल्याच्या नंतर राजाला खूप दुःख झालेलं आहे. राजा त्या राणीचे गुण आठवून 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 हुंदका दाटून येतो आणि राजा त्या राणीच्या दुःखामध्ये खूप व्याकुळ झालेला आहे. ओ परे उत्तर क्रिया करणारा सिंहासन त्यास लोटला संस्कार पूर्ण श्राद्ध दशा उरकले. राजाने त्या राणीची उत्तर क्रिया केली आणि आपल्या राजसिंहासनावर जाऊन बसले आणि त्या राणीचं असं बघत 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 एक वर्ष उलाटून गेलं आणि त्या राणीचे वर्ष सरा त्या राजाने घातलेले आहेत. उरकले परे कामिनी विने रायाची 3 वाटे कल्याण कामनावे पंचप्राण व्याकुळ होता ते. दिवस लोटून गेले पण राजाला राणी नाही आणि राजाचं मन असं व्याकुळ झालं की राणी नसल्यामुळं राजाचं मन कुठं काही लागना झालं. मंदाकिनी राणी सोडून गेलेली आहे. अरे राव तो इंद्रिय दमनी कलन पाय विचार म्हणे मग मंत्र कासे बोलावणे निकट बैसावे आपुल्या. राजानं असं एक दिवशी एकांत बसलेला होता आणि राजाने मंत्रिमंडळ बोलवलं आणि राजा मंत्रिमंडळांना काय म्हणतो म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासी देश ब्रह्मणा परे कुमारी रूपवंत आणि सगुण कोणीतरी आढळली का. प्रधान ब्राह्मण देवता तुम्ही अनेक देशाला गेलेला आहे पण तुम्हाला कुठे एखादी सुंदर स्त्री कुठे दिसलेली आहे का, सुंदर कामिना कोणी तुम्ही बघितलेले आहे का, असं राजा प्रधानाला आणि ब्राह्मणांना बोलत आहे. मंत्री म्हणे जे नरपणात कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुण उत्तम दिसत परिघटित दिसेन. मंत्री म्हणतात महाराज आम्ही बघितलेले आहे एक कुमारिका आहे, रूपवंत आहे, गुणवंत आहे, तिच्याकडे तुम्हाला जसे आहेत तसे संदेश गुण तुमच्या बरोबरीचे आहेत. ओ परिमंत्री का बोलत जरी सुताला घेण उतरे घटित तरी आमचे नामे घटित अर्थ शोध शोधन पाया. काय झालं ते राजाशी शंकर कृष्णाबद्दल बोलू लागले असं त्यांनी भास झाला. हा. काय म्हणतात बाबा तुमच्यातल्या मुलावृत्ती नाही ते राजा म्हणलं त्यांच्या गुणाला येत नसतं, त्यांचं जोड जमत नसेल, त्यांचं नावात जमत नसेल तर माझ्या बरोबर जमते का बघा. मी तीच माझ्या मनातून हापून राजा कसं म्हणतो. राजा म्हणला मंत्री म्हणलं माझ्या मुलासाठी म्हणत नाही मी माझ्यासाठी माझ्या स्वतःसाठी एखादी कोणी मुलगी आहे का असं बघा. म्हणजे दुसरं लग्न करण्याचं राजाच्या मनामध्ये विचार आलेला आहे. मंत्री म्हणे जे पुराहिते टिप्पणी आलेली आहेत लिखिते तरी त्याचे पाचारून संबंधात कोणी पाहिजे. मंत्रिमंडळ म्हणत राजे साहेब आम्ही निवडून आणलेला आहे कोणत्या राजाची कोणची कन्या आहे, कोणत्या देशाची कोणची कन्या आहे तुम्हाला मी सविस्तर संध्याचे सांगतो आहे. आताच्या भाषेमध्ये तुम्हाला संध्या मुलींचे बायोडेटा दाखवतो. मग पाचाराने पुराहिता सकळ कुमारीची टिप्पणी पाहत तो चित्रकुटीच्या नरपणात घटितार्थ आवडला. बघितले बघितले बघता 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 राजाला चित्रकुटी नावाची नृपणात
चित्रकुटी नावाची तिथं चित्रकूट नावाच्या नगरीची तिथं जी एक रूपवंती कन्या होती तिच्याविषयी राजाच्या मनामध्ये विचार आलेला आहे. नाम जयाचे भुजध्वज भुजध्वज बाप होते, हा. नाम जयाचे भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज त्याची कन्या तेजपुंज भुजावंत मिळवली. पिताचा राजा होता भुजवंश आणि तिथं भुजवंश आणि तो राजा धार्मिक होता, ज्ञानी होता आणि त्याची कन्या होती भुजावंती या नावाने त्याची कन्या होती. रूपवंत गुणवंत तया नामे आले गटीत मग पाचारून मंत्री खाते तया स्थानी पाठविले. रूपवती होती, गुणवती होती आणि राजानं ती मंत्रिमंडळ त्या राजाच्या देशामध्ये पाठवलेले आहेत. मंत्री जाऊन चित्रकुटाशी पुन्हा भेटून भुजध्वजाशी व्रतांत सांगून रायाशी लग्न पत्रिका काढली. मंत्रिमंडळ गेले आणि त्या राजाला तिथाच्या राजाला चित्रकूट नावाचा जो देश होता तिथाच्या राजाला गेले आणि लग्न पत्रिका काढून ते मंत्रिमंडळ निघालेले आहे. लग्न पत्रिका आणि भ्रते लिहून पाठवले. अर्धदास्त रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदित वर्तमान घेऊन समजे तिथाचे मंत्रिमंडळ आलेले आहेत. लग्न पत्रिका घेऊन राजेसाहेब चित्रकूट नावाचा जो देश आहे तिथाचा राजा आहे आणि तो तुमच्याशी लग्न त्याची मुलगी तुमच्याशी लग्नासाठी देण्यासाठी तयार झालेला आहे. लग्न पत्रिका आणि दूत पाहुणे राव संतोषात मग सरंजामी जाऊन तेथ लग्न सोहळा केला. राजाने लग्न पत्रिका बघितली, राजाला आनंद झाला. राजा आपले सैन्य बरोबर घेतला, आपले मंत्रिमंडळ बरोबर घेतले आणि राजाने तिथाच्या राणीसोबत लग्न केलेलं आहे. मग ते कांता घेऊन राव पाता झाला आपला ठाव ओ परे दिवसे दिवस थोरीव भुजावंती झालीस. तो राजा ते लग्न झाल्यानंतर राणीला घेऊन आपल्या देशामध्ये आलेला आहे आणि इकडे दिवसानुदिवस राजा राणी दोघं राज्य करीत आहेत. त्रयोदश वर्ष व्यवस्थित भुजावंती मै मिरवत 16 वर्ष. एकीकडे 17 वर्षात कृष्णागर मिरवला. बघा इकडे 13 वर्ष म्हणजे किती 13 वर्षे राज्य केलं आणि इकडे जो तो मुलगा 13 वर्षाची भुजावती बनली, 17 वर्षाचा कृष्णागर झाला. 13 वर्षाची ती राणी होती लग्न करून आणलेली आणि इकडे जो महादेवाने शंकराने जो मुलगा दिलेला होता ना तो 16 वर्षाचा झालेला होता. म्हणजे सावत्र आईपेक्षा थोडासा मोठा होता. अरे भुजावंती अंतपुरात दाम उभवले कांत आगंबे जितुके रायात तितुके मिरवत. असो एकांती भुजावंती परी सापत्ने सुताशी आहे किंवा उक्ती होती परी दृष्टी व्यक्ती एकमेकात पाहते ते. भुजावती नावाची जी राणी आणलेली होती ना तो एकांतामध्ये बसलेली होती आणि तिने बाहेर बघितलं तर बाहेर त्यांना जो सापडलेला मुलगा होता तिचा मुलगा होता सावत्र, पण हिला माहिती नव्हता आणि हे दोघं एकूणमागाची दृष्टी म्हणजे राणीने त्या मुलाला बघितलेला आहे. तो कोणे के सुदिनासी गेला मर्गयसी कृष्णागरू दामासी वे दुनिया पाहतसे. राजा एके दिवशी शिकारीला गेलेला होता आणि राणी एकटीच बसलेली असताना तिनं कृष्णाग्र नावाचा जो राजाला मुलगा महादेवाने दिलेला होता तो राणीने लांबून पाहिलेला आहे. बरं सहज वावडे घेऊन हाती चित्तरंजनी खेळा निघते तो एकीकडे भुजावंती धामावर आलीसे. तो पतंग उडवीत बाहेर तो बाहेर खेळत होता आणि खेळता भुजावती राणीने तो बाहेर बघितलेला आहे आणि त्याच्याविषयी भुजावती राणीच्या मनामध्ये काय विचार येतो. राज किशोर पाहुणी नाही दृष्टी वंचली सुता लागुने त्याने वेष्टून पंचबाणी परिचारिके बोलत. ते बघितल्याच्या नंतर दृष्टीनं बघितलं आणि तिनं जवळच्या सख्याना बोलवलं आणि सख्याना बोलून ती काय म्हणती म्हणे पहिलं दामा प्रति वावडे उडवी वाता कृती त्याचे पाचारून उत्तम गती शोधा माते आन वेगे. राणींना बघितलं आणि राणी म्हणते सख्यांनो तो बाहेर जो कोणी पुरुष आहे ना त्याला तुम्ही लवकर जा आणि बोलून आणा. ऐसे कोणी दासी वचन पाती झाली राजनंदन राजाशी म्हणे तव मातेने चित्ती हेतूवर ऐकल्याबरोबर त्यांची जी
सख्या होत्या तिच्या जे दासी होते ते धावत गेल्या आणि ते म्हणतात राजे साहेब तुमच्या मातेनं तुम्हाला बोलवलेलं आहे. तरी महाराज उत्तम जेठी शीघ्र चलावे तेच भेटी राव कोणी कर्णपुटी अवश्य म्हणे येतो की. ऐकलं महाराज तुम्ही लवकर चला तुमच्या आईने तुम्हाला बोलवलं आहे. आणि हे दासींचे शब्द ऐकल्याबरोबर राजाचा मुलगा जो होता सापडलेला तो म्हणतो अवश्य मी येतो तुम्ही चला पुढे. भवंडी दोर देत सेवक हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदना प्रति जात आनंद करून ये. तो जो दोर खेळत होता तो दोर खेळता खेळता जवळ जो प्रधान होता त्याच्या सोबत त्याच्या हातामध्ये दिलेला आहे आणि तो लगबगीनं आपल्या सदनापरती म्हणजे ज्या ठिकाणी आईसाहेब राहतात त्याच ठिकाणी तो जात आहे. राय करून आलेले लग्न तेव्हा गेला होता दर्शन तयासी लोटले बहुत दिन म्हणे आजी सुदिन उगवला. ज्यावेळेस लग्न करून राजाने आणलेले होते ना त्या दिवशी मातेचं दर्शन घेतलं होतं सावत्र आणि तो म्हणतो आज माझा दिवस सोन्याचा निघला माझ्या स्वतः आईने माझी आठवण केलेली आहे. बरं माझा आजी वत्साचे मावले कोणी करून पाणावले तरी आजी भाग्य सावले सकळ पूर्ण झालीसे. माझं भाग्य आज उजळे माझ्या आईने माझी आठवण केली आणि मला तिचं दर्शन होईल असं म्हणून लगबगीनं तो जात आहे. ऐसा आनंद उत्साह चित्ती मारून जात असे नरपते सहज चाली सदना प्रति जाऊन पोहोचला. असा आनंद त्याच्या मनामध्ये आला. आनंदाचा मनामध्ये विचार करतो आईनं मला बोलवलं काय काम असेल किती माझं भाग्य आज स्वतः माझ्या आईनं माझी आठवण केलेलं आहे असं म्हणत तो तिच्याजवळ पोहोचलेला आहे. ते दाराव परिवारी येता पाहिले कृष्णा घरी खाली उतरून शयन गुहारी पाती झाली वेलाळे. ती खाली उतरली आणि तिला बघितलं जाऊ आल्याच्या नंतर आणि त्याच्याकडे ती बघतच राहिली. शयन सदनाच्या धरणी द्वार उभी राहिली ती सुकुमार तो परिचारिका कृष्णा घरा जेवण पोहोचली. ते खाली उतरून दारा उभा राहिली आणि तेव्हा ती दासी त्या ह्याला घेऊन तिथं पोहोचलेल्या आहेत. पोहोचले परे हस्त संकेत प्रति दावी सदनात आपल्या घरी दासी जात भेट करून उभयंत. ते तिथं आल्यानंतर राणीने दासीने हाताने खुडविलं आणि राणीने खुडविल्यानंतर जी दासी होत्या ती त्या कृष्णागर जो मुलगा होता त्याला तिथेच ठेवलं आणि तो दासी स्वतःच्या घरी निघून गेलेला आहे. कृष्णागरा चाली चालता गेला समोर